लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सरकारकडून ओबीसीच्या मागण्यांसंदर्भात ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, डॉक्टर बबनराव तायवाडे। मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्यावर मराठा समाजाचे आंदोलन मागे घेण्यात आले। मात्र ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण आज 6व्या दिवशी सुरूच आहे। मंत्री अतुल सावे नागपुरात दाखल झाले असून ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणस्थळी भेट देणार आहेत। सरकारकडून ओबीसीच्या मागण्यांसंदर्भात ठोस आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, अशी ओबीसी महासंघाने भूमिका घेतली आहे। ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे काय म्हणतात ते पाहूया। माननीय मुख्यमंत्र्यांनी माझी चर्चा केली होती आणि सांगितलं होतं की मी प्रयत्न करतो, पण मी जर येऊ शकलो नाही तर या राज्याचे ओबीसी बहुजन कल्याण मंत्री माननीय अतुल सावे त्यांचं शिष्टमंडळ घेऊन आमच्या उपोषण स्थळाला भेट देणार येणार आहेत आणि आमच्यासोबत ज्या आमच्या 14 मागण्या आम्ही सरकारकडे सादर केलेल्या आहेत त्यावरती सविस्तर चर्चा करून काय आश्वासनाचं काय करतात ते बघायचं, पण चर्चा करण्याकरता शिष्टमंडळ येतात। आपण जर बघितलं असेल तर या उपसमितीचे अध्यक्ष ज्या चंद्रशेखर बावनकुळे आहेत, एकंदरीत तुम्हाला वाटते का तुमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आपण तुम्ही ठाम असणार का आपल्या भूमिकेवर? नक्कीच की उपोषण मागण्या पूर्ण करून घेण्याकरताच करावं लागतं। ते उपोषण आम्ही या ठिकाणी आमचं सुरू आहे। त्याच्यामुळे या 14 मागण्यांच्या संदर्भात जोपर्यंत सकारात्मक भूमिका सरकार आपली मांडत नाही आणि किती दिवसामध्ये आमच्या मागण्या पूर्ण करतील तो कालावधी निश्चित करत नाही, तोपर्यंत आमचं हे उपोषण सुरू राहणार।